त्याचबरोबर जर आग्नेय दिशेमध्ये जर दरवाजे असेल तर अशा घरामध्ये तुम्हाला आर्थिक हानी, त्याचबरोबर ऍक्सिडेंट, अचानक मृत्यू किंवा विनाकारण कर्ज, वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये मतभेद, महिलांच्या आरोग्याच्या समस्या या आग्नेय दिशेमध्ये. कारण की जी आग्नेय आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या पद्धतीने हे पंचतत्वाने जे आमचं शरीर बनलेलं आहे, आज जो मी तुमच्याबरोबर बोलतोय, कारण की माझी जी आग्नेय आहे, जठर आग्नेय आहे, ही काय आहे, प्रज्वलित आहे. बरोबर. ज्या पद्धतीने प्रज्वलित आहे, ऊर्जा आहे, म्हणून मी तुमच्यापर्यंत बोलतोय. आणि ती ऊर्जा जर कट झाली, कमी झाली, तर बिकी झाली, तर त्याचा काय अर्थ आहे का? तर पंचतत्व, त्यामुळे आग्नेय दिशेचा जो दरवाजा आहे तो व्यक्तीच्या जीवनामध्ये हानी पोहोचवतो. आणि मग सर, आता जर काही लोकांचा दरवाजा ऑलरेडी आग्नेय दिशेला आहे, तर त्यासाठी तुम्ही काय उपाय सांगा? उपाय मी प्रामुख्याने हे सांगतो, जर आग्नेय दिशेला दरवाजा येत असेल तर त्या ठिकाणी हे पहा की त्या ठिकाणी कुठे बोरिंग येत नाही, त्या ठिकाणी कुठे पाण्याचा फ्लो नाहीये, त्या ठिकाणी तुम्ही जो दरवाजा बसवलाय तो दरवाजा ब्ल्यू कलरचा नाहीये किंवा ब्लॅक कलरचा नाहीये, किंवा त्या ठिकाणी तुम्ही मुहरी वगैरे केलेली नाही किंवा साडून नाला जातोय, त्या सगळ्या. कारण आग्नेय दिशेमध्ये ज्या वेळेला पाणी येणार, ज्या वेळेला पाणी येणार, त्या वेळेला तुम्ही कितीही धनधांगडे असा, तुमच्या बर्बादी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की आग्नेय आणि पाण्याची मैत्री कधीही होऊ शकत नाही. एखादा व्यक्ती आला, तुमच्या आग्नेय दिशेचा दरवाजा आहे आणि साईडला बोर आहे, नाला आहे किंवा गटर गेलेला आहे किंवा त्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे, आणि एखादा व्यक्ती बोलतोय तुमची वास्तू करून मला येणार नाही, तुम्ही आम्हाला पहिल्यांदा वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही जोपर्यंत पंचतत्वाची साखळी समजून घेणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रगतशील जीवन जगू शकत नाही. कारण की ज्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होते त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो असेल तर अग्नी प्रज्वलित होणारच नाही. बरोबर. आणि तो असा क्लॅश फ्लो आहे की जीवनामध्ये धन जर कुठून येत असेल तर ते धन आहे आग्नेय दिशेचं. आग्नेय दिशे. आणि जर तुमच्या कर्ज जरी वाढत असेल तरी आग्नेय दिशेने प्रॉब्लेम आहे. हो. माझ्या आजच्या आपल्याच माध्यमातून 2800 कन्सल्टन्सी केल्या मी. 2800 कन्सल्टन्सी मध्ये मला 1700 ते 1600 अशा वास्तू भेटल्या ज्याच्यामध्ये आग्नेय दिशेला प्रॉब्लेम होते. मी ठामपणे वारंवार सांगेन, ज्या वेळेला आग्नेय दिशेमध्ये दोष येणार तुम्ही उपासना करा आणि काही करा, मंत्र करा, काही करा, त्यांच्या जीवनामध्ये कर्जपणा वाढल्याशिवाय मग सर, आता उपाय काय करतील बिचारे? उपाय या बिचारे त्यांचं आहे ते काय करतील सर? उपाय या ठिकाणी जर समजा बाहेर साईडला बोर असेल किंवा पाण्याचं पाणी हिमो कसं होईल त्याच्यातून, हा पहिला प्रामुख्याने तिथून पाणी हटवता कसं येईल हे बघा. त्या ठिकाणी तुम्ही ब्ल्यू कलरची स्टाईल केली असेल ती हटवा, त्या ठिकाणी ब्ल्यू कलरचा कलर केला असेल तो हटवा, त्या ठिकाणी पिंक कलर करा. त्याने कलर चालेल का? पिंक कलर चालेल, ऑरेंज कलर चालेल, माती कलर चालेल, मग डोअर त्या कलरचं लावू शकतात. त्या ठिकाणी डोअर पण त्या कलरचा करू शकतात. बरोबर. किंवा त्या डोअरला लाल कलरचा रंग मारू शकतात. पण बाहेरच्या साईडला तर स्पष्ट सांगतो की कन्सल्टन्सीचा भाग आहे, परंतु एक रेमेडी टाईप होऊन जाईल की बाहेरच्या साईडून जर दरवाजाच्या बोरिंग असेल आग्नेय दिशेला किंवा विहीर असेल तर काय करा, त्या विहिरीच्या आणि बोरिंगच्या साईडून एक तांब्याची पट्टी टाकून घ्या. 100% तुझ्या जीवनामध्ये बदल येते. बरोबर आहे. खूप खूप इम्पॉर्टंट सांगितलंय सरांनी.